करूयात मराठीपासून. मराठीचा जो सिलेबस आहे तो तुमचा 4 भागांमध्ये त्यांनी डिव्हाइड केलेला आहे. भाग 1, भाग 2, भाग 3 आणि भाग 4. तर भाग 1 मध्ये आपल्याला प्रत्येक भागांमध्ये आपल्याला स्थूलवाचन आहे, प्रत्येक भागामध्ये आपल्याला कविता आहेत आणि प्रत्येक भागामध्ये आपल्याला धडे सुद्धा आहेत. तर हा जो पहिला भाग आहे त्याच्यामध्ये 5 सब चॅप्टर्स येतात. याच्यामध्ये आपल्याला एक कविता आहे, प्रार्थना आहे, गुरु ठाकूरांची तू बुद्धी दे, आणि संतवाणीमध्ये यावर्षी आपण 2 संतांचा अभ्यास करतो आहे, संत नामदेव आणि संत एकनाथ. संत नामदेवांचा आपल्याला अंकिला मी दास तुझा आणि संत एकनाथांच्या योगी सर्व काळ सुखदाता या अभंगांचा आपल्याला याच्यामध्ये अभ्यास करायचा आहे. त्यानंतर राग जाधवांचा शाल हा धडा आहे आपल्याला. पु ल देशपांडेंचा उपास आहे आणि स्थूल वाचनामध्ये डॉक्टर अनिल काकोडकरांचा मोठे होत असलेल्या मुलांनो याबद्दल आपल्याला अभ्यास करायचा आहे. हे बघा, मी तुम्हाला इथं नावांसह मेन्शन करत आहे, नावांसह टॉपिक सांगत आहे. हे तुम्ही जेव्हा नावांसह टॉपिकचं वाचन करता, पुन्हा पुन्हा ज्यावेळी तुमच्या कानावरती पडतं, हे तुम्हाला संदर्भाचं स्पष्टीकरणासाठी कामाला येतं. हा झाला आपला भाग पहिला. भाग 2 मध्ये मराठीसाठी आपल्याला कविता आहे नारायण सुर्वेंची 2 दिवस, बरोबर. त्यानंतर जयश्री रुईकरांचा आहे चुडीवाला, डॉक्टर प्रदीप आवटेंचं आपल्याला फुटप्रिंट्स बद्दल वाचायचं आहे आणि डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांचा आपल्याला ऊर्जा शक्तीचा जागर हा धडा वाचायचा आहे, शिकायचा आहे. आणि स्थूल वाचनामध्ये भाग 2 मध्ये आहेत गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांचा जाता असताला. हा झाला तुमचा भाग 2, ज्याच्यामध्ये आपल्याला 5 चॅप्टर्स, ज्याच्यामध्ये कविता एक आहे आणि एक स्थूल वाचन आहे, याचा अभ्यास करायचा आहे. त्यानंतर मराठीमध्ये भाग 3 मध्ये पहिली कविता आपण शिकतो आहे इंदिरा संतांची औक्षण. खूप सुंदर कविता आहे. यानंतर आपल्याला रंगसाहित्याचे हा एक धडा शिकायचा आहे. अतुल धामणकरांची जंगल डायरी बघायची आहे. अंजली कुलकर्णींची एक कविता आहे रंग मजेचे रंग उद्याचे. आणि स्थूल वाचनामध्ये आपण वसंत शिरवाडकरांचा जगणं कॅक्टसचं हा चॅप्टर बघणार आहोत. त्यानंतर शेवटचा आहे भाग 4, ज्याच्यामध्ये आपण परत 2 कविता शिकणार आहोत. पहिली कविता आहे जॉर्ज लोपिसची हिरवगार झाडासारखं. त्यानंतर चंदू बोर्डेंचा आहे बीज पेरले गेले. सुहास बाटकेंचा आहे खरा नागरिक आणि किशोर पाठकांची एक सुंदर कविता आपण शिकणार आहोत स्वप्न करू साकार. आणि याच्यामध्येच आपल्याला व्युत्पत्ती कोश हा स्थूल वाचन आहे आणि याच्यातच उपयोजित लेखनाबद्दल सुद्धा आपल्याला शिकायचं आहे, जो तुमच्या मराठीच्या पेपरचा अविभाज्य भाग आहे, ज्याला जास्त मार्क्स सुद्धा आहे, वेटेज सुद्धा जास्त आहे. तर असं ओव्हरऑल टोटल 20 टॉपिक्स, स्थूल वाचनासह 20 टॉपिक्स आहेत, चॅप्टर्स आहेत, कविता आहेत तुमच्या मराठीमध्ये. ठीक आहे, हा झाला आपला मराठीचा सिलेबस.